तर एवढं कौतुक चाललंय यांचं की बाप रे. म्हणजे युट्यूब चॅनल त्यांनी ओपन केलं युट्यूब की माझा व्हिडिओ पहिल्यांदा दिसतो आणि मी काय 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 गोष्टी करत असते, करामध्ये करत असते. कधी कॉमेडी, कधी काय माझी मान लचकली, तो पण बघितला. कधी आम्ही चिकन करत असतो दोघं नवरा बायको, कधी मी मोदक करत असते. काही म्हणजे एक व्हिडिओ बघितला नाही असं होतच नाही माझ्याकडून. काय माहिती, एखादा जसा पिक्चर मधला हिरो आवडतो तशी प्रियांका खामकर माझी एकदम फेवरेट आहे. त्याच्यामुळे तिचा एकही व्हिडिओ आपण घालवत नाही बघितल्याशिवाय. मला घरात सगळी म्हणतात काय उठलं की ती प्रियांकाचेच व्हिडिओ बघत असतेस की काय. म्हटलं मग काय करते मी, थोडासा आवाज कमी करते, कुणाला आवाज जाऊ नये. नाही तर माझा आवाज घरोघरी माझा आवाज आहे. प्रत्येकाचे फेसबुक ओपन केला माझा आवाज, इन्स्टा ओपन केला माझा आवाज, आणि सगळेजण खरंच तुटून पडलेले असतात. आणि मला छान वाटतं खरं हे तुमचं. बाप्पाकडे अशी प्रार्थना करेन की तू ह्याच्यापेक्षा युट्यूबवर इतकी फेमस हो की एक दिवस चांदक मध्ये तुझा एवढा मोठा सत्कार हो, तिथं मी असली पाहिजे. वाव, नक्कीच खूप छान शुभेच्छा दिल्यात तुम्ही. तर नक्कीच असं दिवस खरंच येऊ आणि मला छान वाटेल आपण सगळे एकत्र असू तेव्हा. कारण मला एकटीला पुढे जायचं नाहीये, तर पूर्ण चांदककरांना आपल्या सगळ्या महिला वर्गांना घेऊन पुढे जायचं. त्याच्यासाठी मी कधी कार्यक्रम न बघायला जाणार. तुझा ह्याचा पैठणीचा कार्यक्रम चालेल ते मी आवर्जून चावडीवर गेले होते. आज तागात मी चावडीवर जाऊन बसली नाही कधी, पण प्रियांका खामकरचा कार्यक्रम बघायसाठी मी चावडीवर गेले. खरंच मला बघायला तू कशी व्हिडिओ काढत होती ते सगळं मी बघते, बाकीच राहिलं वेगळं बघायचं. म्हणजे खूप नाही कसं एखादी क्युरियोसिटी पण असते, व्हिडिओ कोण काढत असेल असं तुम्हाला क्युरियोसिटी आहे ना. नाही ते घरी झाल्यानंतर असं वाटतं तू एवढं सगळं दाखवतेस तर मग व्हिडिओ कोण काढतं, व्हिडिओ कोण असं. तर मी हिला काल म्हणते की काय प्रियांका कॅमेरावाला असेल काय, कोणी नाहीये. आई ती स्वतःच काढणार. स्वतः ट्रायपॉड आहे घरी, पण मी अजून म्हणजे होत नाही तेवढं सगळं ते कनेक्शन करायचंय आता सगळं इन फ्युचर मध्ये. आताशी आमचं शिफ्टिंग झालंय आणि आम्ही दोघंच असू, त्याच्यामुळे स्वयंपाक पाण्यामध्ये नाही तर तू रूम खाली करताना तुझं ते चित्र काढलेलं सगळं मी एकटीच राहत होती ना, तर सगळं मला कोणीतरी इन्स्पायर करण्यासाठी मी ते भिंतीवर लिहून ठेवले की यू आर स्ट्रॉंग, यू आर ब्युटिफुल. का तर कोणीतरी आपल्याला असं वाचून आपल्यालाच उभारी येते ना. परत असं आपलं घर कसं क्रिएटिव्ह असलं पाहिजे. आता मी जीव ओतलेला आहे त्या घरामध्ये. राहत तर रेंड होती, पण माझं असं म्हणे कुठे राहा, आपलं समजून राहा आणि जीव होता ते आपलं वाटणार आपल्याला. आता मी स्वतःच्या घरात गेले, आता तिथे सगळं काही करायचं, थोडं थोडं करू आणि दाखवणार आहे तुम्हाला पण. तुझ्या माझ्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि खरंच आता हा जाऊ दे असं आपण बोलतोय म्हणून व्हिडिओ टाकलाय आपण, पण ह्याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ आणि चांगलं तुझ्याबद्दल काय काय बोलायचंय मला ते एक दिवस असाच कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमात तुला मी बोलवीन. त्या दिवशी तू आवर्जून सगळ्यांच्या समोर तुझ्यासाठी मी ज्या गोष्टी बोलणार त्या गोष्टी बोलल्यानंतर तू म्हणजे तुझ्या ह्या काकी होत्या कुठं, ह्या काकी चांदक माझे नाही. खरंच लय बोलायचं, पण ते कसं आपण दोघी बोलण्यापेक्षा 4 महिलांमध्ये बोललं तर त्या महिलांमध्ये मला तुझी खूप स्तुती करायची आणि मला तुला चांदकमध्ये एक लेडीज काय करू शकते हे दाखवायचंय. किती खंबीरपणे ती राहून सगळ्या लेडीज मला म्हणतात की आज एक लेडीज असून एवढी स्ट्रॉंग म्हणून उभी राहते. आज माझ्या मिस्टर ऑफ झाले तर ते जरी हे झाले तरी मी माझ्या मुलांसाठी माझ्या मुलींसाठी उभी राहिली तर खंबीरपणे. एक मी माझ्या संसारात उभी राहिली. तू जशी युट्यूबवर उभी आहेस तशी मी माझ्या संसारात उभी आहे. जसं मला लोक म्हणतात की आज तू इतकी स्ट्रॉंग उभी राहते, तशी प्रियांका खामकर सुद्धा पुनर्जन्म झाला तिचा. पुनर्जन्म झाला आणि त्या पुनर्जन्मामध्ये ती इतकी स्ट्रॉंग उभी राहिली पाहिजे की कधीही कुणी तिला मागं खेचायचा प्रयत्न केला तरी ती मागं खेचली गेली नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी तिला माझ्याकडे ज्या माझ्या मनात ज्या तिला शुभेच्छा काय काय बोलायचंय तिच्याबद्दल ते मी बोलणार आहे. पण ज्या मी महिला गोळा करीन त्या महिलांसमोर खूप ओव्हरफ्लो झालंय प्रेम. मला असं मला आता मिठी मारलीच पाहिजे तुम्हाला त्याच्याबद्दल भेटल्यानंतर काय. नाही तुला मी त्यावेळेला सांगेन की प्रियांकासाठी काय ठेवले मी मनात. आणि खरंच मी म्हणजे असं कोणासमोर सारखं प्रियांका तरी मी करतेच. माझ्या सुनेसमोर सून नाही माझी मुलगी येते आणि माझ्या ह्या नाते मी सगळ्यांना सांगते ही त्या दिवशी बारकी काय बोलली मोठी, अगं बघ तुझ्या प्रियांका खामकरच्या गळ्याला काय झाले. म्हणलं अगं तिची मान लचकली. म्हणजे इथपर्यंत आमचा घरात संवाद होतो तुझ्याबद्दल फॅमिलीमध्ये. आता हा व्हिडिओ मला खूप आवडतो आणि तो व्हिडिओ सारखा बघत रात्रीची
पण रात्री मी व्हिडिओ 11 वाजता बघत होते, तर प्रियांका म्हणते झोपा नाही, प्रियांका झोपली असेल तुमची, म्हणजे इतक्यापर्यंत मनात माझ्या बसलीच. पण आज बोलण्याचा योग आला, आणि हा योग चालता बोलता. पण ह्याच्यापेक्षा प्रियांकासाठी काय माझ्या मनात आहे, हे एक दिवस मी चांदक मधल्या लोकांना दाखवून देणार आहे. त्यावेळेला मराठी शाळेतल्या मॅडम वगैरे सगळ्या असतील, आणि त्यांच्या समोर मी प्रियांकानं शाळेसाठी व्हिडिओ केले, हायस्कूल शाळेमध्ये जाऊन केले, किंवा ती डोंगरपूस मधलं सगळं दाखवते, तिच्या घराच्या अवतीभोवतीची फुलांची झाडं दाखवते, किंवा जानुबाई मंदिर, सालपाय मंदिर, किंवा बेंद्राचा कार्यक्रम तिने दाखवला. हे सगळ्या कार्यक्रमाची सगळे व्हिडिओ बघितलेले. माझ्या मनात जी स्तुती आहे आणि ही मुलगी काय करू शकते, हे एक दिवस मी चांदकरांना दाखवून तिचा मी शाल देऊन सत्कार करणार आहे. ती वेळ यावी अशी माझी गणपती चरणी प्रार्थना आहे, आणि गणपतीनं लवकरात लवकर ही वेळ आणावी अशी माझी प्रार्थना आहे त्याच्यासमोर. खूप 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 प्रेम तुमचं. नाही, खरंच मला लय बोलायचं होतं काल. मला आहे ना, मी मग तयार झाली असते असं, म्हणजे खूप म्हणजे तयार होऊन वगैरे व्हिडिओ सगळ्यांचे काढायचे होते माझ्या लय मनात. पण आहे ना, खरंच एक चुकी झाली माझ्याकडून की मीच यायला पाहिजे होतं. आता ती आल्यामुळे पोरगी काय एवढं बोलणार, आणि अजून त्या मुलींना पण इथलं एवढं काय माहिती नाही ना, तरी पण ती आली. आला असतात तर ठीक आहे, काही काय आपण इथून पुढे जाऊ दे आहे, अजून टाइम आहे. काकी तुझ्यासारखी स्ट्रॉंग आहे, आणि काकी पण अशीच उभी राहते. आणि मला खरंच असं सगळ्यात इंटरेस्ट आहे, पण मला मागं सपोर्ट करणारं पाहिजे. त्यामुळे ना, हौशी म्हणजे ट्रिप म्हणा, किंवा बाहेर फिरायला जाणं म्हणा, एन्जॉय करणं म्हणा. मी गावी राहिले तरी मी गावच्या विचारांची पण आहे, आणि मुंबईत राहिले तर मुंबईच्या विचारांची पण. जिथं जाईल तिथल्यासारखी मी. असं हे असं तसं असं मला आवडत नाही. पण त्या वेळेला सगळे आपल्यात मिळून मिसळून राहणारे असावी, किंवा एन्जॉय तर एन्जॉय करणारे असावी. घरात असतो त्यावेळेला चार भिंतीच्यात आपल्या संसारात असावं असं मला वाटतं. आणि ह्याच्यात नावं ठेवण्यासारखं काय आहे, आपण आपलं आयुष्य ते जगायला असं फुलपाखरासारखं जगावं. ह्या झाडावनं त्या झाडावर, त्याला तुम्ही नावं ठेवायची गरज नाही. ज्यानं झाड लावले त्याला त्रास नाही, तर उडणाऱ्या पाखराला पण त्रास नसावा. बरोबर आहे ना, आणि बघणाऱ्यांना पण त्रास नसावा. बरोबर आहे ना. आणि बघणाऱ्यांना त्रास असेल तर त्यांनी आपलं नेत्रदान करावं. अरे नाही की तुमच्या डोळ्यात मी जर खटकत असेल तर खुशाल आपलं नेत्रदान करावं, काही प्रॉब्लेम नाही. चावडीवर बघा, मी आज पाटलाच्या घरातली सुने, मी चावडीवर कधीच गेले नव्हते. म्हणजे जातो आम्ही असं काहीतरी निमित्त असलं तर, पण चावडीवर कार्यक्रम बघायसाठी नाही. पण प्रियांका खमकर कार्यक्रम तिथं व्हिडिओ काढते, आणि तिचे कार्यक्रम बघायसाठी मी आवर्जून तिथं गेले होते. सगळे कार्यक्रम बघत होते, आणि मी तिच्याकडे बघत होते व्हिडिओ कसे काढते. म्हणजे मला व्हिडिओ काढायचे नव्हते, पण तिचा तो ऍक्टिव्हपणा, तिचा तो चार माणसात उभं राहणं, किंवा ते माणसात जाऊन कॅमेऱ्यानं फोटो काढणं, हे मला तिचं सगळं आवडत होतं. कॉन्फिडन्स. हा, म्हणजे असं माझ्या मनाला असं वाटलं की एवढी मुलगी, आणि तिच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी मला माहिती नाहीत, पण ज्या काही गोष्टी माहिती आहेत त्यातून ती उभी राहिली. तर ती उभी राहिलेली मुलगी इतकी स्ट्रॉंग असू शकते. आणि कधी कधी असं वाटतं, मग मी का खचू. एक गोष्ट आहे बघा, तिच्यातली एक गोष्ट घेतली की जर ती उभी राहू शकते तर मी का नाही उभी राहू शकत. आज माझ्या आयुष्यात पण माझा मुलगा गेला, मिस्टर गेले, तर मी पूर्ण खचून गेले असते. पण नाही, त्याच्यातच हिचा हा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला, आणि तिच्या व्हिडिओमुळे मी पण नाही ना असं ठरवले की खचायचं नाही, उभं राहायचं, आणि आपल्या बरोबर जे कोणी आहेत त्यांना पण साथ द्यायची. तर आज माझा आणि प्रियांकाचं बघा, मी तिला घरात बोलवून आणली, आणि जाऊ द्या जे काय असेल ते इथून पुढं माझी ज्या वेळेला तिची माझी ह्याच्या पुढची मुलाखत होईल ती अशी होईल की ती अशी म्हणेल की जे मला चांदक ह्या गावातली मुलगी म्हणून सांगते, तर ही काकी होती कुठं, ह्या काकीला का नाही मी शोधली. जसं मी तिला शोधलंय तसं तिनं मला का नाही शोधलं, हा प्रश्न तिच्या डोक्यात उभा राहायला पाहिजे. मला असं म्हणायचंय की अशी खरंच तुमच्यासारखे सपोर्टवाले असतील तर तुम्ही खरंच मला भेटायला या, स्वतःहून या. कारण मी तुमच्या समोर आहे, पण तुम्ही कुठे आहात ते खरं मला माहित नाही. तुम्ही जिथे कुठे मला पोहोचा माझ्यापर्यंत, मी नक्कीच तुमच्या सगळ्यांशी बोलणार. मला ओळख ठेवायला आवडेल, जपायला आवडेल, आणि असंच आपण पुढे जाऊन पण अजून काही प्लॅन करू शकतो ना. त्यामुळे तुम्ही भेटायला या, आपण ओळख जोडू, अजून माणसं कमवू. करायला मी कधी एनी टाइम उभी. नक्कीच. माझा मुलगा पण असा आहे की तो कधीच सुंदर, छान बोलताय तुम्ही. बापरे, मी ऐकतच राहते फक्त. तू कधी म्हण, सकाळ संध्याकाळ माझाच विचार करतो. खरंच मी सारखे आता पण ना बसले होते ना, सगळ्या बायका तुझा हळूहळू व्हिडिओ बघत होती. तिला मला काल बोलवली, आली नाही. पण मनात असं 2 वेळा आलं, काल हिला बोलवली का नाही आली, ही मी जायला पाहिजे होती की काय, असं मला मनात वाटलं. म्हटलं जाऊ दे आता परतच्या वेळेला. तरी पण मी मगाशी तू इकडून गेलीस तर मला प्रियांका बोलली की आई
तेव्हा का त्या प्रियांका गेल्या तर म्हटलं जाऊ दे आता ती गेली असणार नांदायला, आता नवीन संसार आहे तिचा. आज आणखी बोलून मोकळी झाली ते मी. परिदा पाटील बाईंनी बोलवलेलं म्हणून म्हटलं 15 मिनिटासाठी तरी जावं, आणि तिथून रिटर्न येताना मग ह्यांनी मला हाक मारली. आता आपली ओळख झाली. ठीक आहे, काही हरकत नाही. इथून पुढे आपण गाजू. चालेल चालेल. आता इथून पुढं जो चांदक मध्ये कार्यक्रम घेशील त्या कार्यक्रमाला काकीला पहिला आवाज द्यायचा. बरोबर. प्रियांका तुला आहे ना काकी असा सपोर्ट करणार की तू विचार नाही करणार, कारण का काकी तुझ्यासारखीच अशी स्ट्रॉंग आहे. आणि काकीला पण आपल्याला सगळ्या लेडीजसाठी उभं राहायचंय. युट्यूब वगैरे नाही जास्त युज करत मी, पण युट्यूब तुझ्यामुळे युज करायची वेळ आली मला, कारण का मला तुझे मोबाईल घेतले स्क्रीन टच वाले साधे जास्त मोबाईलला वेळ देत नाही. पण एखादी गोष्ट आपल्याला जसा पिक्चर मधला हिरो आवडतो तशी ही प्रियांका खमकर मला. थँक्यू सो मच. एवढं भरभरून प्रेम कोणाला नको हवं असतं ना. जे व्हिडिओ बघायसाठी मोबाईल हातात येतोच माझ्या 2-3 छान वाटतं ना मला असं. नाही तुझ्यासाठी माझ्याकडे शब्द आहेत, पण नेक्स्ट टाइम आपण थोडे ठेवूयात राखून. अजून आहे ना बाकी. तर आपल्याला असंच कौतुक कमवायचं आहे, आणि नावं ठेवणं मी म्हणेल की त्याला काही करायला लागत नाही, आणि कौतुकासाठी खूप काही करायला लागतं. तसं मला आज मी काहीच केल्यासारखं नाही वाटत. जशी मी आहे तशीच जगासमोर राहिले, तरी पण ते त्यांना कौतुकास्पद वाटत असेल तर खरंच छान गोष्ट आहे ही. तर छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप सुंदर, खूप छान. ते कौतुकास्पदच आहे. छान असंच पाठीशी राहा. बाकी मला खरंच काही नको. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नाही ते स्वातीनं वगैरे कार्यक्रम घेतला ना त्यावेळेलाच वाटत होतं की जाऊ काय मी पण, म्हणजे हिच्या नजरेत येईन की मी खेळू शकते, मी खो खो खेळू शकते, मी म्हणजे सगळे कार्यक्रम, मी गाण्यांचे भेंडे खेळू शकते, सगळे खेळू शकते. पण थोडस ह्या गावातली सून आहे मी, आणि कसं त्यावेळेला तिथं चावडीवर होती मी, तर चावडीवर पहिल्यांदाच जाऊन मी कार्यक्रम बघत असल्यामुळे थोडस माझ्या मनात भीती होती. काही हरकत नाही, आपण परत वेळेस घेऊ. तेव्हा प्रत्येक कार्यक्रमात भाग घेण्याची आपल्याकडे ताकद आहे, आणि तो खेळून जिंकू वगैरे जिंकू किंवा नाही जिंकू किंवा हरू तिथं हे नाही, पण खेळणं महत्वाचं आहे किंवा मैदानात उतरणं महत्वाचं आहे. ते क्षण जगायचे आपल्यासाठी, जगायचं आपल्याला, आणि ते जगायचा प्रयत्न करणार मी. कारण का प्रियांका जर आम्हाला साथ देणार असेल, आम्ही तिला देणार, तिनं आम्हाला द्यावी. तर ह्या खेळासाठी मी कधी तयार आहे. आणि प्रियांका बघ, इथून पुढे जे काय करशील ना बाहेरच्या लोकांसाठी तर करत कर, पण ह्या चांदक गावाला असं ऍक्टिव्ह बनवून विशेष म्हणजे चांदकच्या महिलांनी मला सपोर्ट केला तरच हे शक्य आहे. कारण चांदकचा पुरुष वर्ग तर आपल्या सोबत आहेत, पण चांदकच्या महिला सपोर्ट चांदकच्या महिलांमध्ये मी ऑब्झर्व केलेलं आहे की त्यांना स्पर्धेमध्ये हिला बक्षीस का तिला बक्षीस का, तर हे सगळा थोडा भेदभाव ठेवला मनात. तर मग जे मॅनेज आहेत त्यांनाही प्रश्न पडतात की आपण स्पर्धा ठेवली तर बायका थोड्याशा भांडतात थोड्याशा. तर हा जो ऍटिट्यूड आहे थोडा बाजूला काढा. आपण करू, अजूनही पुढे बऱ्याच गोष्टी आहेत महिलांसाठी, खूप आपण करणार आहोत. तर तुम्ही फक्त तुमचा माइंडसेट चेंज करा. खेळायचे म्हणून एवढंच माइंडसेट ठेवा, बाकी काही नाही. सगळ्यांना धमाल करायचे. ते झालं असेल मागं, पण आता इथून पुढे जर आज तुझी माझी ओळख झाली किंवा तुझी आपण बोललो, तर इथून पुढे जो बी कार्यक्रम ठेवशील त्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन मी करणार. आणि कुठल्याही महिला रुसणार नाहीयेत, किंवा त्यांच्यासाठी जर लागणारं गिफ्ट असेल तर मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने एखादी महिला गिफ्ट देण्यानं कमी पडत नाही, कधी देण्यानं कमी पडलं नाही, बरोबर आहे ना. पण ती महिला नाराज नाही झाली पाहिजे, किंवा त्या महिलेनं आपल्याला पुढच्या वेळेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा गोष्टी मी करू शकते. कारण का एखादी महिला, बरोबर आहे ना, महिलांचं असं असतं हिला मिळालं मला असू शकतं, त्याच्यासाठी मी तयारीत राहीन. मी त्या महिलेला फुलाची पाकळी देऊन खुश करेन, त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. पण तू महिलांसाठी आपल्या चांदक गावाला सपोर्ट करायचा, कारण का ह्या चांदक गावात आहे ना खूप महिला मागे फक्त काम करणं, रोटी ह्याच्यातच गुंतलेल्या आहेत. कारण का त्यांना आपला प्रयत्न आहे. तर तुमचे थोडेसे विचार बदला, थोडेसे त्या विचार चौकटीतून बाहेर या. आपल्याला खूप छान जगायचं आहे, थाटात जगायचं आहे. त्यासाठी तुम्ही हातपाय हलवा. शब्द ऐकले भारी आहे. थाटात हा शब्द ऐकले 10 वेळा ऐकते मी, पुन्हा पुन्हा असं मागं पुढे करते आणि ऐकत असते की थाटातच मागे पुढे करता. असं पुढे गेला ना किंवा तो मागे घेते, परत तोच शब्द ऐकते म्हणजे काय काय शब्द असते. तर मी असं ऐकलंय प्रियांका खामकरचं माणसाचं वेड लागलंय बघा. तर ते हे वेड आपण म्हणू शकतो की प्रियांका खामकर सगळ्यांना वेड लावलंय, असं पैठणीच्या वेळेसच सगळे रील करताना म्हणत होते. तर हो, मी म्हणते लावले वेड.
वेड आणि असावंच वेड. एकतरी वेड माणसाला असावं. कशाचं वेड असावं? थाटात जगायचं वेड असावं, स्वच्छंदी जगायचं वेड असावं, आपल्याने दुसऱ्याला आधार मिळावा, इन्स्पिरेशन मिळावं, प्रोत्साहन मिळावं. तर असं काहीतरी वेड नक्कीच असलं पाहिजे की ज्याने समोरच्याला खुलून जगावं वाटेल. आता तो भाच्याचा व्हिडिओ टाकलेला तो मी कालपासून जवळजवळ 13 ते 14 वेळा ऐकलाय. त्याच्यात एक गोष्ट ऐकली मी. काय? तो भाच्याला म्हणजे भाच्याला तो ऐक तू परत तो व्हिडिओ, मी आता इथं सांगणार नाही. बापरे. तो व्हिडिओ मी पुन्हा 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 ऐकला. म्हटलं तिच्या मला इतकी बिंदास पोरगी असू शकते असं. म्हणजे मी माझ्या मनाला म्हणते की असं असं म्हणजे इतकं फ्रँकली बोलू शकते. किंवा आता भाचा आहे तो, त्याला घेतले स्कूलवळेस किंवा त्याला घ्यायसाठी मी आतुर झालेली आमकं तमकं. त्यांना घेतल्यानंतर मग त्यानं जे काय पुढचा शब्द बोलली केलेली आहे. काही गोष्टी रिअल आहे, खरंच त्याने शी केली. तर मला तसं वाटलं मी आता कसं मांडू, पण म्हटलं जाऊ देते. छान आहे हे की ही पण कन्सेप्ट छान आहे की चला तुला काय गिफ्ट दिलं तर त्याने परापराशी केली. खरंच त्याने परापराशी केलेली. आणि खरंच स्कूटी पण माझी पडलेली, तो पण व्हिडिओ त्यांना खूप आवडला. पण स्कूटी खरंच पडलेली. बघा पुन्हा पुन्हा तिच्या इतकी बिंदास मुलगी असू शकते. मग काय, आता आपण नॅचरल आहे सगळ्या गोष्टी आणि छोटं बाळ आहे तर हे होतं. मला असं कौतुक वाटलं की व्हिडिओवर अरे ते 10 जण 50 जण बघतात व्हिडिओ. बघितलं तर काय, जे मला खरे समजतात ना ते मला खरे ओळखतात. सो मला काही असं नाही वाटत की कोण काय विचार करे. जे खरं आहे ते खरं आहे, घडलं तर घडलं. आणि हेच तर आपली लाईफ आहे ना, खरी खुरीवालीच लाईफ आहे. आपण काही स्क्रिप्टेड काही करत नाहीये. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ना खासियत हीच आहे, मी कुठली गोष्ट ठरवून करत नाही. मी आता इथे पण आले चालता बोलता आली, असं ठरवून नाही की मी आता बोलणार आहे मी आता करणार आहे असं काहीच नाही. माझं सगळं चालता बोलता आहे, कारण मी पूर्ण प्रोफेशनली ह्याच्यात नाही. मी गरब्याचा कार्यक्रम भरवला होता बघ. माझ्याकडे काढवायचं हे उभं करते ना मी, तर इथं गरब्याचा कार्यक्रम भरवला. आता मी मुंबईला राहणारी आहे आणि मला गरबा खेळायला, मला आता तू सांग गरबा खेळायला ज्या दांड्या इथल्या गावच्या लेडीज खेळू शकत नाही त्या दांड्या खेळते मी. सगळे दांड्याचे प्रकार येतात मला. तर मी इथं ठेवला होता दारात. पण त्या वर्षी मी